नमस्कार. ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत सायली अर्जुनची तब्येत बिघडल्यानंतर घाईने घरी येते. त्याच्या कपाळावर मिठाच्या पट्ट्या ठेवायला ती उठते पाणी आणायला. तितक्यात अर्जुन तिचा हात पकडतो. सायली कुठेही जाऊ नको असं म्हणत असतो. तेव्हा कल्पना म्हणते तू त्याच्याजवळ बस, मी तुला पाणी आणि मीठ आणून देते. ती घाईघाईने खाली जाते. तोपर्यंत सगळेजण त्याची काळजी घेत असतात. इकडे चैतन्य घरी कोणीच नाही पाहून महिपतच्या रूममध्ये घुसलेला आहे. त्याला तिथे पुरावे शोधायचे आहे. थोडीशी रूमची ती उलाढाल करायला सुरुवात करतो. त्याला काही फाईल्स, काही बंदुकी, काही हत्यारं सगळं तिथे सापडतं. आणि तितक्यात इकडे गाडीचा आवाज येतो. साक्षी तिच्या घरी वापस आलेली असते. तो सगळं पटपट आवरतो. तिच्यासमोर काही झालं नाही असं जाऊन उभा राहतो. इकडे प्रतिमाची डुप्लिकेट बॉडी आपल्याला जमा करायची आहे असं नागराजने प्रियाला सांगितलेलं आहे. प्रिया बॉडीचा शोध घेत आहे. आता शवगृहामध्ये तिला जायला सांगते नर्स. ती त्यातनं पळून येते. तिला खूप उलटी झाल्यासारखं होतं. किती कठीण काम आहे बॉडी सापडणं म्हणजे. तिला आता खूप टेन्शन आलेलं आहे. आता हे कसं मॅनेज करावं हे तिला समजेना. पुढे आपल्याला असे पाहायला मिळणार आहे अर्जुनला पाणी प्यायचं असतं. पाण्याचा ग्लास घेण्यासाठी ती टेबलकडे जाते. तिला आठवतं इथे मी चिठ्ठी ठेवली होती, कुठे गेली. मग ती चिठ्ठीचा शोध घ्यायला सुरुवात करते. आईंनी जर पाहिली असती तर मला जाब विचारला असतं मग कुठे गेली. मग ती कॉटच्या खाली तिला सापडते. ती पर्समध्ये घालून ठेवते. मग अर्जुनला शुद्ध आलेली पाहून ती घरच्या सगळ्यांना हाक मारते की आई बाबा सगळ्यांनी या, हे शुद्धीवर आलेले आहे. सगळेजण सगळ्यांना पाहून त्याला आनंद होतो. तितक्यात कल्पना म्हणते बरं झालं तू जास्त लांब गेली नव्हती. तुला फोन केला तू वापस आली. बघ तू 1 मिनिट घरात नव्हती तरी माझा मुलगा लगेच आजारी पडलास. प्लीज त्याला कुठेही सोडून जाऊ नको हं. मग सायली म्हणते कुसुमताईची तब्येत बिघडली होती म्हणून मी चालली होती, पण आता मी कुठेही जाणार नाही यांना सोडून. यांची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत. अर्जुनच्या जीवात जीव येतो की ही गेली होती आणि माझ्यासाठी परत आली. आता मी हिला सगळं खरं सांगेल. पुन्हा कधीही लांब जाऊ देणार नाही. तिला प्रपोज करण्यासाठी तो म्हणतो मला तुम्हाला प्रपोज करायचं आहे. तितक्यात तिची बोलती बंद होती. म्हणजे काय, तेव्हा तो म्हणतो की आपण केस संपेपर्यंत एकत्र राहूया. मग सायली म्हणते हो ना, आपले खूप प्रॉब्लेम होईल, आत्ता आपण वेगळं व्हायलाच नको. मधुभाऊ सुटून येईपर्यंत सायली म्हणते की मी इथेच राहील आणि त्या घरी आल्यानंतर माझ्या मनातलं काही हो मी अर्जुनला सांगणार म्हणजे सांगणार. इकडे अर्जुनही म्हणतो केस संपल्या मी सायलीला माझ्या मनातलं सांगणार, यांना कुठेही जाऊ देणार नाही. पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे चैतन्याने अर्जुन आणि सायलीला त्याच्या घरी बोलवलेलं असतं. आता महिपतचं पूर्ण घर त्यांना शोधून काढायचं आहे पुराव्यांसाठी. 3 जण मिळून पुरावे शोधायला सुरुवात करतात. चैतन्य म्हणतो कोणीही नाही आता घरात, अर्धा तास तरी आपण पटापट शोध घेऊया. मग सगळेजण वेगवेगळ्या रूम्समध्ये कबर्ड्स, ड्रॉर्स सगळं काही चेक करायला सुरुवात करतात. त्यांना काही पुरावे महत्त्वाचे मिळतात ते बॅगेत टाकून घेतात. तितक्यात तिकडे साक्षी येते. साक्षीची चाहूल लागते. पण हे त्यांच्या शोधण्याच्या नादात इतके गुंग असतात का त्यांना कळतच नाही साक्षी कधी घरात आली. आणि ह्या 3घांना तिने रंगे हात स्वतःच्या डोळ्यांनी पकडलेला आहे. पुढे जे काय होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. त्याच्यासाठी माझ्या लवली स्वरा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.